जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच तुम्हाला नवीन बातम्या रोज पाहायला इथंच भेटणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण पहा. जर व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दोन तरुणांसोबत पत्नीचा रोमॅन्स सुरू होता. पत्नी अचानक आली. दृश्य पाहून संतापाचा पारा चढला आणि भलताच प्रकार घडला. एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे, कारण पतीने त्याच्या पत्नीला दोन तरुणांसोबत रोमॅन्स करताना पाहिले होते. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमविवाहानंतर अवघ्या 4 महिन्यातच एका पतीने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केली आहे. घटनेच्या काही तासानंतरच आरोपीने महाराजपूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. पोलिसांनी मृतदेह शाही करून घेतला होता. तपास सुरू झाला. महाराजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उर्मा परिसरात असलेल्या न्यू हायटेक सिटीमधील मुस्कान हॉस्पिटलच्या वरच्या भाड्याच्या खोलीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सचिन सिंह मूळचा फतेहपूर जिल्ह्यातील महानपूर गावाचा रहिवासी शनिवारी रडत रडत पोलीस स्टेशनमध्ये आला. त्याने इन्स्पेक्टरला सांगितले, साहेब, मी माझ्या पत्नीचा गळा दाबून खून केला आहे. तिचा मृतदेह घरी पडला आहे. यामुळे स्टेशनमध्ये गोंधळ उडाला. पोलिसांनी त्याला ताबडतोब ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी सुरू केली. सचिनने घटनेची संपूर्ण माहिती ऐकून सर्वांनाच धक्का बसला. सचिनने 4 महिन्यापूर्वी त्याच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या गावातलीच श्वेता सिंगसोबत कोर्ट मॅरेज केल्याचे उघड झाले होते. कुटुंबाच्या नाराजगीमुळे ते दोघे ससुरात गेले, जिथे सचिनने एका खाजगी कारखान्यात नोकरी स्वीकारली होती. अवघ्या 1 महिन्यानंतर ते कानपूरला परतले आणि महाराजपूरच्या उर्मा परिसरात भाड्याने खोलीत राहायला लागले होते. सचिनने उदरनिर्वाहासाठी ऑटो रिक्षा चालवायला सुरुवात केली. 13 जानेवारी तो फतेहपूरमधील चौदगरा येथे गेला, परंतु शनिवारी रात्री 1 वाजायच्या सुमारास तो अनपेक्षितपणे घरी परतला. घरी पोहोचल्यानंतर सचिनने पाहिलेले दृश्य पाहून तो संतापला. त्याने सांगितले की श्वेता 2 तरुणांसोबत बेडवर भोंगळ्या अवस्थेत होती. हे लोक जवळच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकतात आणि सचिनच्या घरासमोर राहतात. संतापलेल्या त्याने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु श्वेता आणि त्या तरुणांनी त्याचा मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि त्याला मारहाण केली. आवाज ऐकून शेजाऱ्यांनी 112वर फोन केला. पोलीस आले आणि सर्वांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी सचिन आणि श्वेता यांना इशारा दिला आणि त्यांना घरी पाठवले, परंतु तरुणांना ताब्यात घेण्यात आले. सचिनने पुढे सांगितले की घरी परतल्यावर त्याचे श्वेताशी भांडण झाले. श्वेताने धमकी दिली, मी सकाळपर्यंत त्या मुलांना सोडून देईल, पण आता तुला सोडले जाणार नाही. तू मला मारू शकतोस, मी त्याच्यासोबत राहीन. यामुळे दुखावलेल्या सचिनने पहाटे 3 वाजायच्या सुमारास रागाच्या भरात श्वेताचा गळा दाबून खून केला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला होता. सचिन म्हणाला की त्याला आधी संशय होता, कारण श्वेताने तिच्या आजीचे पैसे पाठवले होते, परंतु रंगेहात पकडल्यानंतर तो आपला राग गमावून बसला. महाराजपूर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी सांगितले की आरोपीला अटक करण्यात आली आहे. खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. दोन्ही तरुणांचीही चौकशी सुरू आहे. पोलिसांनी म्हणणे आहे की हे अवैध संबंधाचे प्रकरण असल्याचे दिसते, परंतु तपास पूर्ण होईपर्यंत काहीही सांगता येणार नाही. श्वेताचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्हाला अशा नवीन बातम्या ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. तर व्हिडिओ संपूर्ण बघितला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू मित्रांनो.